नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हरिओम पाईप साइन MOU विथ महाराष्ट्र गव्हर्नमेंट टू सेटअप ₹135 कोटी प्लांट. तर मित्रांनो, हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे सरळ भाषेत म्हणजे ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? महाराष्ट्राच्या गडचिरोलीमध्ये इंटिग्रेटेड स्टील प्लांट इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, इथे हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड 3,135 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया ऑइल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ऑइल इंडिया साइन पॅक्ट विथ RVUNL फॉर 1.2 गिगावॅट ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स इन राजस्थान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेड म्हणजे OIL आणि VRUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडने पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? राजस्थानमध्ये 1.2 गिगावॅटचा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या 1.2 गिगावॅटच्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्समध्ये 1,000 मेगावॅटचा राहणार आहे सोलार प्रोजेक्ट आणि 200 मेगावॅटचा राहणार आहे वाइंड पॉवर प्रोजेक्ट. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ऑइल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. आता बोलूया SCI म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SCI साइन MOU विथ BPCL, HPCL अँड IOCL टू स्ट्रेंथन इंडियाज मॅरिटाईम फ्लीट अँड एनर्जी सिक्युरिटी. तर मित्रांनो, SCI म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, HPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत. म्हणजे मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने या 3 कंपन्यासोबत ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? इंडियाचा मेरिटाईम फ्लीट अँड एनर्जी सिक्युरिटीला स्ट्रेंथन म्हणजे मजबूती देण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुडको साइन MOU विथ NBCC फॉर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स अक्रॉस इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? NBCC इंडिया लिमिटेडसोबत. आणि मित्रांनो, या ज्या 2 कंपन्या आहे या दोन्ही कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे. तर मित्रांनो, हुडकोने NBCC इंडिया लिमिटेडसोबत MOU साईन केला आहे. कशासाठी? अक्रॉस द कंट्री म्हणजे इंडियामध्ये 4 कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्सला एक्झिक्यूट करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या दोन्ही पण कंपन्या फोकसमध्ये होत्या. चला आता बोलूया कोचिन शिपयार्ड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, तामिळनाडू गव्हर्नमेंट साइन MOUज विथ कोचिन शिपयार्ड मॅझगॉन डॉक फॉर ₹30,000 कोटी शिपयार्ड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, तामिळनाडू गव्हर्नमेंटने घोषणा केली की यांनी 2 MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केले आहे.
शिपबिल्डिंग सेक्टरमध्ये कोणासोबत? कोचिन शिपयार्ड लिमिटेड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत. कशासाठी? तामिळनाडू स्टेटमध्ये 2 ग्रीनफील्ड कमर्शियल शिपयार्ड्स इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, याकरिता टोटल कंबाईन इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल 30,000 कोटी रुपयांचे. आणि अपेक्षा आहे की या प्रोजेक्टमुळे 55,000 जॉब्स क्रिएट होईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या दोन कंपन्या कोचिन शिपयार्ड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स या दोन कंपन्या फोकसमध्ये होत्या. चला आता बोलूया अडानी पॉवर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडने 1:1च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली होती 22 सप्टेंबर 2025 म्हणजे आजची. आणि मित्रांनो, शुक्रवारी ही कंपनी ज्या शेअर प्राईजवर क्लोज झाली होती तो शेअर प्राईज आज या कंपनीचा 5ने डिवाइड झाला असेल. कारण मित्रांनो, आज या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटची एक्स डेट होती. आणि मित्रांनो, एका शेअरचे 5 शेअर होणार होते. म्हणून मित्रांनो, या कंपनीचा शेअर प्राईससुद्धा आज 5ने डिवाइड होणार होता. कारण स्टॉक स्प्लिटची एक्स डेट 22 सप्टेंबर 2025 म्हणजे आज होती. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी अडानी पॉवर लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया GRSE बद्दल म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, GRSE शेअर सर्ज आफ्टर बॅगिंग $62 मिलियन ऑर्डर अँड सायनिंग मल्टिपल MOUs. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीला जर्मन कंपनीकडून $62 मिलियन म्हणजे 550 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा ऑर्डर मिळाला आहे. तसेच मित्रांनो, GRSE म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने 1 नाही 2 नाही तर टोटल 5 MOUs म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स म्हणजे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, पहिला अपडेट म्हणजे या कंपनीला ऑर्डर मिळाला आहे. आणि दुसरा अपडेट म्हणजे या कंपनीने 5 ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, याच 2 अपडेटमुळे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी इनकॉर्पोरेट 2 स्टेप डाऊन सबसिडरीज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीने आपला बिझनेस वाढवण्यासाठी 2 नवीन स्टेप डाऊन सबसिडरी कंपन्या इनकॉर्पोरेट केल्या आहे. ज्यामध्ये एकाचे नाव आहे अडानी इकोगेन 1 लिमिटेड आणि दुसऱ्या कंपनीचे नाव आहे अडानी इकोगेन 2 लिमिटेड. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज अडानी ग्रुपची ही दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट टू इन्व्हेस्ट ₹768 कोटी इन फर्स्ट फूड पार्क इन आंध्र प्रदेश. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स ही कंपनी 768 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट सोबत आंध्र प्रदेशमध्ये आपला फर्स्ट फूड पार्कचे उद्घाटन करण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा उद्देश आहे पूर्ण इंडियामध्ये 40,000 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट सोबत इंटिग्रेटेड फूड पार्क्स स्थापित करण्याचा. आणि मित्रांनो, याच प्लॅनचा हा 768 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट हा या मोठ्या इन्व्हेस्टमेंटचा पार्ट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी या अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह
वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.